वेलकम, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. नवोदय विद्यालयाची परीक्षा 13 डिसेंबरला झाली होती आणि अजून त्याचा निकाल लागलेला नाही. हा निकाल नेमका कधी लागणार आहे, सर्व जर वाट पाहत आहेत. व्हॉट्सअप ग्रुप किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवरती चर्चा होत आहे. तर सगळ्या याच्यामध्ये हा निकाल अजून लागलेला नाहीये. हा निकाल कधी लागणार आहे याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहूया. कारण फेक निकाल लागला जातो. गेल्या वर्षी असं झालं होतं की निकाल लागला म्हणून पालकांनी माहिती भरली आणि त्यांची माहिती तिथं सबमिट झाली आणि ते जे हॉल त्यांना ते त्याच्यानंतर त्यांना निकाल पण प्राप्त झाला आणि तो निकाल डुप्लिकेट होता. तो अशा बऱ्याच ठिकाणी काही लिंक ऍक्टिव्हेट असतात ज्याच्यामध्ये आपण आपली माहिती टाकून ठेवतो आणि तो नाही का तो आपली माहिती त्यांच्याकडे जाते. तो अशा प्रकारे या चुकीच्या गोष्टींपासून सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. नवोदय विद्यालयाचा हा निकाल ऑफिशियली कसा चेक करायचा, निकाल लागल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्याच्याबद्दल त्याचा कट ऑफ कसा काय, सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया. तर लक्ष या नवोदय विद्यालयाचा हा जो पेपर होता 13 डिसेंबरला झालेला होता. तर असं याचे नवोदय विद्यालय हे भारताच्या नाही का प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे की जे मुलांना 12वी पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन प्रोव्हाइड करतं. यासाठी 5वी मधल्या विद्यार्थ्यांनी 13 डिसेंबरला एक्झाम दिली होती. आता ह्या एक्झामचा निकाल हा साधारण 40 ते 50 दिवसामध्ये लागणं अपेक्षित होतं. परंतु हे जे नवोदय विद्यालय आहे हे सरकारी असल्यामुळं प्रशासकीय अडचणींमुळे हा निकालाला उशीर पण लागू शकतो. तो आता हा निकाल आता फेब्रुवारी जे आहे आता संपत आलेला आहे महिना, तो त्याच्यामुळे शक्यता जास्त आहे की येणाऱ्या 10 मार्चच्या आत हा जो निकाल आहे हा कधीही लागू शकतो. म्हणजे या 1-2 आठवड्यामध्ये हा निकाल कधीही लागू शकतो. हा निकाल लागल्यानंतर कोणत्या वेबसाईटला आपल्याला चेक करायचं, कारण वेबसाईट जर आपण चुकीचे गेलो तर तुमची माहिती जाऊ शकते, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. असं झालेलं आहे, गेल्या वर्षी तर फेक निकाल लागला होता. तुला सगळ्या एकदम ऑफिशियल जी वेबसाईट आहे ती आहे नवोदया.गव्हर्नमेंट.इन. लक्ष घ्या, ही ऑफिशियल वेबसाईट आहे. परंतु कधी कधी काय होतं, या वेबसाईटला एवढा लोड येतो की आपल्याला त्या ठिकाणी ती विद्यार्थ्यांचा निकाल चेक नाही करता येत. त्याच्यामुळे अशा ही दुसरी एक वेबसाईट मी तुम्हाला सांगते, ही पण ऑफिशियलच आहे. cbse.itms.rcil.government.in. ह्या दोन्ही वेबसाईट या व्हिडिओच्या खाली आपल्याला दिलेल्या आहेत. ज्या दिवशी निकाल लागेल तुम्ही ह्याच्यावर जावा, चेक करा, डाउनलोड करा. आता निकाल ज्यावेळेस तुम्ही याच्यावर जाणार आहे, ज्यावेळेस तुम्हाला निकाल पाहायचा आहे, त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, निकाल पाहत असताना आपल्याला फक्त रोल नंबर लागणार आहे. तर ज्या तुम्ही ऍडमिट कार्ड वापरलं त्याच्यावरती रोल नंबर दिलेला आहे, विद्यार्थ्याची बर्थ डेट आहे आणि जो काही कॅप्चा दिलेला असेल तो टाकायचा. लक्ष द्या. आता अशा प्रकारे हे झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर हे टाकल्यानंतर विद्यार्थ्याचं नाव आणि निकाल मिळणार आहे. म्हणजे फक्त लक्षात, निकाल म्हणजे काय दिसणार आहे, एक तर तुम्हाला लक्षात एवढं दिसणार आहे. लक्ष घ्या, युअर स्टुडंट इज क्वालिफाईड. जर लक्ष घ्या तुम्हाला असं जर आलं की तुमचा विद्यार्थी क्वालिफाईड आहे असं जर आलं, लक्ष घ्या, तर लक्ष घ्या क्वालिफाईड आणि तो फक्त पास आहे लक्षात घ्यायचं. पण जर तुम्हाला असेल युअर स्टुडंट इज सिलेक्टेड लक्ष घ्या, जर तुम्हाला सिलेक्टेड हा आलं, लक्ष घ्या सिलेक्टेड, तो तुमचं नवोदयाला सिलेक्शन झालेलं आहे असं समजायचं. परत अशा निकाल झाल्यानंतर हा खूप गोंधळ उडतो, पालकांना समजत नाही की नेमकं आपलं सिलेक्शन झाले नाही झाले, तर आपल्याला क्वालिफाईड दिले. लक्षात क्वालिफाईड मध्ये लक्षात ठेवायचंय की क्वालिफाईड मध्ये विद्यार्थी पास झालेला आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला सिलेक्टेड दिलं असेल त्यावेळेस लक्षात ठेवायचं सिलेक्शन झालेलं आहे. आता विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे, ठीक आहे. तर सगळ्या नवोदयमध्ये सिलेक्शन होणं म्हणजे लक्षात घ्या सगळ्यांनीच मेहनत खूप घेतलेली आहे. पण नवोदयाच्या जागा ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारण 80च्या आसपास आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं आज आरक्षण आहे. तर हे आरक्षणाबद्दल आपण बऱ्याचदा सांगितलेले. त्याच्यामुळे ज्यांचं सिलेक्शन नाही झाले यांनी नाराज व्हायची गरज नाही. बरेचसे विद्यार्थी 1-2 मार्कांनी सुद्धा राहिलेले असतात. अशा वेळेस त्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव लागू शकतं, असं लागलेलं आहे खूप विद्यार्थ्यांचं. त्याच्याबद्दलही आपण बोलूया. तर लक्षात घ्या, सगळ्यांनी इथपर्यंत समजलं. तर नवोदय विद्यालयामध्ये जेवढ्या काही जागा आहेत त्यापैकी ग्रामीण मधील जे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, ग्रामीण यांना 75% जागा आहेत आणि शहरी भागामधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी उर्वरित जागा आहेत का, नाहीये. लक्षात, 75% जागा ग्रामीणसाठी आहेत आणि 25% ज्या जागा आहेत त्या शहरी आणि ग्रामीण या दोघांसाठी आहेत. ज्याच्यामुळे लक्षात ठेवायचं शहरी भागातल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे कमी राहतं किंवा त्यांचा जो स्कोर आहे किंवा त्यांचा कट ऑफ म्हणूया आपण तो एकदम हाय राहतो. हे सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं बऱ्याच जणांना मग शहरीमधल्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत केली पण त्यांना माहितच नसते अशा गोष्टी असतात म्हणून. तर ह्याची क्लिअरिटी सर्वांना असणं गरजेचं. त्याच्यानंतर परत लक्षात घ्या, जे ओपन मधून फॉर्म भरलेत त्यांचे तर मेरिट हाय राहतच. परत कास्टनुसार त्याच्यामध्ये ओबीसी, SC, ST यांचं पण त्याच्यानुसार वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळं मेरिट लागतं. हे महत्वाच्या गोष्टी आहेत. तो अशा प्रकारे याचं मेरिट लागतं आणि याचा कट ऑफ जो होता तो गेल्या वर्षी काय होता याचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षीचा कट ऑफ तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार त्याची PDF वगैरे डाउनलोड करता येईल. याचा एक व्हिडिओ
ऑलरेडी आपण केलेलं आहे, खालच्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला हा मिळून जाणार आहे. आता ज्यावेळेस याचा निकाल लागला, आपल्याला समजलं की आपल्याला विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यावेळेस तुम्हाला जे डॉक्युमेंट रेडी करायचे लक्ष द्या. डॉक्युमेंटमध्ये काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी सांगत आहे. त्याच्यानंतर एक स्पेशल व्हिडिओ पण आपला येणार आहे, पण ज्या बेसिक गोष्टी त्याच्यामध्ये अशा विद्यार्थ्याचा जे जन्मदिनांक दाखला आहे, ठीक आहे, तर आपण बोलूया बर्थ सर्टिफिकेट. तो बर्थ सर्टिफिकेट जे आहे हे तर लागणारच आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे डोमास आहे, ठीक आहे. तो डोमास आहे म्हणजे रहिवाशी दाखला हा जो आहे हा पॅरेंट्सचा असणं फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा परत स्टुडंटचा काढलेला असतो, पॅरेंट्सचा नसतो, अशामुळे प्रॉब्लेम आलेले आहेत. ह्या बेसिक गोष्टी आहेत. त्याचबरोबर जर आपण कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते पण असणं गरजेचं. आपण कास्ट मधून फॉर्म भरला असेल तर कास्ट सर्टिफिकेट हे विद्यार्थ्याचं असणं गरजेचं असतं. हे डॉक्युमेंट आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. निकाल लागल्यानंतर जर आपलं सिलेक्शन झालेलं आहे तर आपण तिथल्या नवोदय विद्यालयाला संपर्क करायला पाहिजे, नाही का. त्यांनी एक टाइम लाईन दिलेली असते, पुढच्या 10-15 दिवसात संपर्क करा. त्यानंतर मग पुढे तिथे गेल्यानंतर तुम्हाला या कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक असतं. आता याच्यानंतर बरेचसे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नवोदयाला होतं. याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी नवोदयाला सिलेक्शन जरी झालं तरी ते ऍडमिशन घेत नाहीत, कारण त्यांचं दुसरं सैनिक स्कूलला वगैरे झालेलं असतं, ते सोडू शकतात. अशामुळं काही दिवसांनी लक्ष, ऍडमिशन प्रक्रिया झाल्यानंतर म्हणजे साधारण ऍडमिशन निकाल लागल्यानंतर काही दिवसानंतर वेटिंग लिस्ट लागते. आणि मग ह्या वेटिंग लिस्टमध्ये जे काही विद्यार्थ्यांचे चांगले मार्क्स आहेत पण एका 2 मार्काने ते शिल्लक राहिलेले, एक नाही का इक्वल मार्क्स असून सुद्धा काही सिलेक्शन झालेलं नसतं, अशा विद्यार्थ्यांना तिथं वेटिंग लिस्टमध्ये घेतलं जातं. आणि ही वेटिंग लिस्ट पुढची 6वी-7वी पर्यंत पण लागू शकते, असे पण उदाहरण आता सध्या आहेत. तो अशा प्रकारे नवोदय विद्यालयाचा हा निकाल ऑफिशियल वेबसाईटवरती कसा चेक करायचा, आणि एकदम नाही का की आता बऱ्याचशा गोष्टी लिंक वगैरे आपल्याला ऑनलाईन भेटतील आणि त्याच्यामध्ये आपला नाही का फसगत नाही झाली पाहिजे, यासाठी हा व्हिडिओ आजचा महत्वाचा आहे. नक्की शेअर करा. पुढे काय करायचं हे आपण चर्चा केलेली आहे. आणि अजून बऱ्याचशा ज्या प्रोसेस आहेत निकाल लागल्यानंतर, कारण अशा नवोदय विद्यालयाचा ज्यावेळेस निकाल लागणार आहे त्यावेळेस ते आपल्याला अँसर की पण देणार आहेत. अँसर कीचा म्हणजे विद्यार्थ्याचे अँसर की काय आहे आणि कट ऑफ पण आपल्याला समजणार आहे, आणि सिलेक्शन नाही झालं हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजणार आहेत. त्याच्यानंतर ज्या प्रक्रिया आहे त्यासाठी आपले स्पेशल. आणि एक महत्वाची गोष्ट, आपण असे आतापर्यंत आपले बरेचसे व्हिडिओ आपण सगळेजण पाहतात, पण आपण तिथं सबस्क्राईब करायला विसरतात. त्याच्यामुळे बऱ्याचशा नोटिफिकेशन आपल्याला मिळणार नाहीत आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्या हातातून संधी ज्या आहे ते सुटू शकतात. सर्व प्रकारच्या एक्झाम, त्याच्यामध्ये नवोदय, सैनिक स्कूल, मिलिटरी स्कूल, RIMC अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला एकमेव असा चॅनल आहे त्याच्यामध्ये आपले जे लाईव्ह क्लासेस डेली चालतात ते आपल्याला युट्यूबला पण पाहायला मिळतात. जर आपण युट्यूब सेक्शनमध्ये चेक केलं, त्याचबरोबर आपल्या झूम पद्धतीने एकदम पर्सनल गायडन्समध्ये काही बॅचेस चालतात, त्याच्यामध्ये सगळा जो रिझल्ट आहे आपला हा सगळा ऑनलाईनचा रिझल्ट आहे. एकही विद्यार्थी आपल्या इंदापूर शहरामध्ये पण इथून आपण ऑफलाईनमध्ये घेतलेले नाही. सर्व आपले मुलं विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आता ऑनलाईन पद्धतीने मिलिटरी स्कूल, सैनिक स्कूल आणि नवोदयमध्ये यशस्वी झालेले आहेत. आणि सगळ्यांचे पॅरेंटचे फीडबॅक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील. तो आपल्याला आपल्या चॅनलचा आतापर्यंत काय अनुभव आला आणि आपला काय आपलं काय नाही का आपल्या चॅनलबद्दल मत आहे, तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलही तुम्ही शेअर करू शकता. भेटूया आपण अशाच महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.